नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार. उद्या दसरा आहे. तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी एक नारळाचा अत्यंत असा प्रभावी उपाय करायचा आहे की जेणेकरून शनी दोष आणि तुमच्यावरील सर्व संकटे आहेत ती सर्व संकटही दूर होतील. तर असा कोणता उपाय करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. दसरा किंवा विजयादशमी हा सण हा वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण हा सर्वत्र साजरा केला जातो. तर या दिवशी काही खास प्रभावी असे उपाय आहेत ते उपाय करायचे आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात ही आपण दसऱ्यालाच करत असतो कारण हा दिवस हा शुभ असतो. तर त्यामुळे आपण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात ही दसऱ्याच्या दिवशी करत असतो. हा दिवस हा वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींचा उदय हा करत असतो. त्यामुळे मनामध्ये आपल्या नेहमी सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. तर उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. जर तुम्ही तो उपाय केला तर तुमच्यावरील जो काही शनी दोष आहे किंवा दुसरी काही संकट आहेत तर ती संकटही दूर होतील आणि तुमच्यावरती जो काही शनी दोष आहे तो शनी दोष देखील दूर होईल. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, नारळ हा अत्यंत शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या वेळी पाणी असलेला नारळ आपल्या डोक्यावरून 21 वेळा उतरवून दूर फेकायचा आहे. या क्रियेला उतरवणं असं म्हणतात. असा उपाय केल्यामुळे शनी दोष हा कमी होतो आणि जी काही संकट आहेत तर ती संकट देखील दूर होतात. त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हा अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेस रावण दहन होणार आहे, रावण दहनाच्या वेळी पाणी असलेला असा नारळ घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये पाणी असेल. तर तो पाणी असलेला नारळ हा डोक्यावरून 21 वेळा उतरवायचा आहे आणि 21 वेळा उतरवून फेकायचा आहे. या क्रियेला उतरवणं असं म्हणतात आणि हा उपाय केल्यामुळे शनी दोष हा 100% कमी होईल आणि जी काही संकट आहेत ती संकट देखील दूर होतील. शनी दोष दूर करण्यासाठी अजून एक भगवान हनुमानांची पूजा करणे हे सर्वात प्रभावी. दसऱ्याच्या दिवशी विशेष करून हनुमान चालीसाचे पठण हे करायचे आहे. जर का तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण करायला जमत नसेल तर तुम्ही ते श्रवण केले तरी देखील चालेल. कारण श्रद्धेने केलेल्या या उपासनेमुळे शनीची पीडाही कमी होते आणि मानसिक व शारीरिक बळ देखील वाढते. त्यामुळे तुम्ही उद्या दसऱ्याच्या दिवशी आवर्जून हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. जर पठण करायला जमत नसेल तर श्रवण करू शकता. जर तुम्ही मनापासून भगवान हनुमानांची पूजा केली, त्यांची उपासना केली तर शनीची पीडाही नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमचं मानसिक आणि शारीरिक बळ देखील वाढेल. तर उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. भगवान हनुमानांची उपासनाही मनापासून करायची आहे. व्हिडिओमधील ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय.